आज होलिका दहन आणि उद्या धुळवड रंगपंचमी। खरं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये हे सगळे सण समारंभ साजरे होत असताना आपल्याला सगळ्यांना पूर्वजांनी सुपूर्द करत असताना प्रत्येकांच्या मागे एक कुठलीतरी भावना दिलेली आहे। ही होलिका दहन होत असताना होळी करत असताना या होळीमध्ये सगळ्या दुष्ट भावना प्रत्येकाच्या मनामध्ये दोष, राग, लोभ, मद, मत्सर या सगळ्या भावभावनांचं दहन व्हावं आणि सुंदर आयुष्य आपण सगळ्यांनी जगावं। आणि निश्चितच या निमित्ताने एक सांगावं वाटतं की ही होळी करत असताना, होलिका दहन करत असताना निसर्गाचा, पर्यावरणाचा कुठलाही ऱ्हास होणार नाही, त्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही आम्ही केलं पाहिजे। आपण बघत असाल आमच्या शिवमळ्यामध्ये आम्ही आज होलिका दहन केलं तेव्हा ज्या पशुधन आहे, या पशुधनाच्या शेणापासून असलेल्या गोवऱ्या या ठिकाणी, त्या गोवऱ्यांची आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे। आपल्या घराबाराच्या आजूबाजूला, आपल्या परिसरात असलेला ज्या काही काडी कचरा सापडतो, झाडांपासून तुटून पडलेल्या लाकडांचा वापर आपण या होळीसाठी निश्चितच करू शकतो। या निमित्ताने आपल्या परिसरात असलेल्या, आपल्या भोवताल असलेल्या चुकीच्या प्रवृत्तींचा, चुकीच्या दुष्ट अशा विचारांचा नाश व्हावा, ही मी या निमित्ताने सगळ्यांना विनंती करते। पर्यावरण रक्षण झालं पाहिजे, परंतु यासोबत आपली संस्कृतीही जोपासता आली पाहिजे। या दोन्हीचा मेळ घालून निश्चितपणे आपण सगळे सण समारंभ साजरे करू शकतो, हे या निमित्ताने मी सगळ्यांना सांगू इच्छिते। उद्या या पार्श्वभूमीवर होणारी रंगपंचमी उत्साहात, जल्लोषात सगळ्यांनी साजरी करावी आणि येणाऱ्या गुढीपाडव्याच्या पर्वावर, नवीन वर्षाला एका नवोन्मेषाने सामोरं जावं, हीच जणू काही नांदी देत असते। सगळ्यांना या होळीच्या, पौर्णिमेच्या, रंगपंचमीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा।